शेतकरी बांधवांनो नमस्कार, राम राम. मी गजानन धुमाळ, आपला कृषी मित्र. आज आपण आलो आहोत लिमगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड या शेती शिवारामध्ये. आजचा सदर आपला आहे की पीक पाणी कार्यक्रम. याच्यासाठी आपण आज आलो की आपण शेतकऱ्यांचे नेमके काय प्रश्न असतात, त्यांच्या शेतावर काय काय प्रॉब्लेम येतात आणि त्यांना कुठल्या प्रश्नावर मात करावी लागते, त्यांना गायडन्स काय केलं पाहिजे, या आपल्याला विषयासाठी आपण आलो आहोत. आमचे वर्गमित्र श्री देवराव कानोडे यांच्या शेतावर आपण आलेलो आहोत. देवरावजी राम राम. राम राम राम. तर आज आपण आपल्या शेतामध्ये शेती ही आपण आपल्याकडे किती शेती आहे? आपल्याकडं 9 एकर आहे. 9 एकर शेती आहे. आणि शेती ही आपण किती वर्षापासून करतो? आपल्या पूर्वजनापासून करतो, लहानपणापासून करतो आपण शेती. तर हळद ही आपण पीक किती वर्षापासून घेता? हळद ही 15 ते 17 वर्षापासून आपण हळद पीक घेतो. बरं. तर शेती करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या समस्या येतात आणि आपण त्याच्यावर काय उपाययोजना करता? समस्या म्हणजे येतात ही, आता हे तुम्हाला दाखवायचं म्हणजे तिडकी रोग येते, हां, ते मुळीखूज होतंय, पुन्हा आपली पोंगे सड होते. हां, त्याच्यामध्ये अजून सांगायचं म्हणजे जे अंतर म्हणजे आता हे इथं अंतर थोडं जास्त दिसायला तुम्हाला, ते पोंगे सड होते. बरं. त्याच्यामध्ये फुटव्याचं प्रमाण नासले जाते. हे आपल्याला समस्या येतात. हे तर समस्या तुम्ही मग आहे. म्हणजे याच्यावरती आपल्याला हे तिडकी आहे, बघा हे बघा तिडकी हे पानावरती आले. या तिडकीसाठी काय करायला पाहिजे असं तुम्ही थोडं मार्गदर्शन करा आपल्याला. बरोबर. अगदी तुमचा हा लाईव्ह प्रश्न आहे की आपल्या सद्यस्थितीमध्ये हळद या पिकाला तिडकी आलेली आहे, म्हणजेच करपा आलेला आहे. आणि करपा हा काय येतो आपल्याला सांगायचं आहे की आता हळद पीक घेत असताना आपण सुरुवातीला जे शेणखत टाकतो, शेणखत तर टाकणं गरजेचं आहे, परंतु टाकल्यानंतर कालांतरानं जी जमिनीतली जी शेणखतातली बुरशी आहे ती बुरशी काय करते, मुळाद्वारे पानामध्ये शिरते आणि मग त्याच्यावर आता सद्यस्थितीला हे करपा नावाचा रोग दिसतो. याच्यावर यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की आपण शेणखत टाकतो, परंतु ओलं शेणखत ऐवजी जरा कोरडं म्हणजे उन्हात टाकून पुन्हा टाकलेले योग्य राहील. किंवा मग उन्हाळ्यामध्ये आपण त्याला जर शेणखत टाकलं तर त्याला काही दिवस वाळू द्यायचं वरी, म्हणजे त्यातली बुरशी नष्ट झाली पाहिजे, ही थोडी काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये. किंवा आता अनेक पाऊस जास्त झाला त्यावेळेस हे तिडकीचं प्रमाण आपल्याला तो वाढून आलेलं दिसते. यावेळेस आपल्याला याच्यावर एक फवारणी घेतली पाहिजे आणि जमिनीमधूनही बुरशीनाशक याचा आपल्याला उपयोग करून ड्रिचिंगच्या माध्यमातून सोडलं पाहिजे. जेणेकरून काय होईल की हे जे करपा आहे तिथं एखादा जर आला तर तिथं थांबेल, ते पसरणार नाही. आणि पानं जर तुमचे करपले ना तर हे सूर्यप्रकाश घेऊन पानं हे अनादोर तयार करून खाली पाठवतात, तेव्हाच कंद भरते. आपल्याला वाटतं की बाबा पानं करपले तर काय खाली फरक पडणार आहे, पानं चांगली असतील तर आपली हळद चांगली असेल. त्यामुळे आहे ना काही पांढऱ्या दिसत आहेत, परंतु काही तुमची सहज तुटायला लागली. का व्हायला असं? कारण सद्यस्थितीमध्ये हे तुमचं जमिनीमधून जे काही ओलावा वाढलेला आहे, निचरा होत नाही, किंवा मग बुरशी आलेली आहे याची, सध्याला ही मुळ्याची कूज होते पहिल्यांदा, याच्यानंतर कंदाला सड लागते. म्हणून याच्यासाठी आपल्याला जे काही बुरशीनाशक असतील, कीटकनाशक असतील, हे जमिनीमधून ठिबकच्या माध्यमातून सोडले पाहिजे. म्हणजे काय होईल, हे नष्ट होईल, कमी होईल, याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आता दुसरी गोष्ट तुम्ही विचारलं की बाबा फुटवे हे का मारतात? पण का मारतात? आता बघतो आपण की मोगऱ्यासारखी एक दिसणारी कंदमाशी असते, ती कंदमाशी काय करते, याच्यावर फिरते आणि मग आपल्याला ते बारीक जो फुटवा निघतो वरी, त्याच्यामध्ये ती अंडे टाकते आणि त्याच्यामध्ये ते आळ्या तयार होतात. लगेच ते खाली आळ्या त्या कंदाला सडत नेतात. म्हणून आपल्याला एखाद्या कीटकनाशकाचा उपयोग करून ती सड आपल्याला थांबवली पाहिजे, ही काळजी आपल्याला घ्यावं लागते. आणि ठिबक जो आपण करतो याच्यामधून वॉटर सोल्युबलचे बेसचे खतं, औषधं असतील, त्याच्याबरोबरच आपल्याला पाणीही मुबलक दिलं पाहिजे. किती दिलं पाहिजे पाणी? आता शेतकरी काय करतात, मोटर लावून देतात. आता सगळं ठिबक झाले, बटन दाबलं की पाणी. पहिले पाणी द्यायचं म्हणलं तर कष्ट होते, परंतु आता खटका दाबला की पाणी. याच्यासाठी किती पाणी चाललंय काय नाही याचा काही ताळमेळ नसते. ऑलरेडी जर जमिनीमध्ये ओलावा असेल तर आपण त्याला पहिला निचरा झाल्याशिवाय पाणी दुसरं दिलं नाही पाहिजे, किंवा ओलीवर ओल नाही केली पाहिजे. ओलीवर ओल केली तर त्यातली ओलावा हटलं नसला की त्याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण वाढते आणि मग त्याच्यामुळे ह्या मुळ्या कोयजू लागतात किंवा सड नावाचा रोग तयार होते. याच्यासाठी पाणी आपल्याला खंड पाडून दिलं पाहिजे. एकदा जर पाणी तुम्ही दिलं तर त्याचा पूर्णतः जोपर्यंत निचरा होत नाही तोपर्यंत त्याला पाणी द्यायचं नाही. कंडिशनमध्ये आर्द्रता बाळ वगैरे असते, आर्द्रता खूप असते, त्यामुळे याला टेम्परेचरचं असं काही वरचं जे पाऊस पडते ना त्याच्यामध्ये क्षार वगैरे आम्ल वगैरे नसतात, त्याच्यामुळे त्याचा पीएच ठीक असतो. परंतु आपण जमिनीमधलं जे विहिरीचं पाणी देतो ना त्याच्यामध्ये आम्ल किंवा आम्ल असतात, त्याच्यामुळे ते जे काही क्षार असतात त्याचा पीएच बिघडतात. आपण जमिनीतलं पाणी जर अति वाढलं तर पावसाचं पाणी पडते, पाऊस स्वरूपामध्ये वाहून जाते. अति झाल्यानंतर त्याचाही साईड इफेक्ट होतच असते. परंतु आपल्याला अशा ठिकाणी तुम्ही जी ही सरी पद्धत घेतली आहे, पाऊस पडला तरी असं निचरा करून निघून जाते. याच्यासाठी जमीन ही आपण अशी उतारी जर घेतली, ज्या जमिनीतून पाणी वाहून जाते, उतारी जमीन तुम्ही आहे ना,
तर याच्यामुळे ही जमीन आपल्याला योग्य ठरते. कारण किती पाऊस पडला पाणी वाहून जाते. पाणी जर साचून राहिलं आणि त्याच्यामुळे सड लागायला लागतं. मग ते पाणी इथं साचलं नाही पाहिजे. तर साईडला काय असते, आडवी असते, बंद असतात. हो सर इथं केलेले पण तिथं शेवटी बंद आहे. हो. ते बंद काढून द्या. पाणी याच्यात साचलं नाही पाहिजे, वाहिलं पाहिजे, निघून गेलं पाहिजे. तर ते पाणी साचत नाही, याच्यामध्ये सड लागत नाही. ही आपण याच्यात काळजी घेतो. तर याच्यामध्ये योग्य अंतर किती असायला पाहिजे? हो 4.5 फुटाचं हे योग्य अंतर आहे. योग्य अंतर आहे का? हो करपा सुद्धा सर आताच आलेला आहे आपला, बरोबर आहे. आता हे आत्ताच आलेला आहे. ओके. अगोदर असे हळद होती, अशी हिरवीगार हळद होती, पण आता हे करपा आलेला आहे. आता याचं हे परिणाम जास्त याच्यावर पसरलेला आहे. खाली ओलावा, ती आतमधली बुरशी वरी जाणे किंवा मग वातावरणातली आर्द्रता, त्याच्याने हे करपा वाढलेले आहे. परंतु त्याला फवारणी म्हणजे असं मार्गदर्शन म्हणून तुम्ही सांगा मला काय करायचं ते. बुरशीनाशक हे दिलं पाहिजे. खालूनही बुरशी तुमच्या तर्फे सांगा ना मग आम्हाला काय चालेल. माहिती. इंडिकेटर बरं सर, हे आपले इकडे झाडे असल्यामुळं ते वानेरत की नाही कठण सगळे आपले बोंड खाऊन घेतात. त्याच्यावरती उपाय काहीतरी सांगा तुम्ही. बरोबर आहे. आता कापूस पीक आपण बघतो नगदी पिकामध्ये, वानेर तर आता ही जंगली पशु असल्यामुळे ते त्यांचा पोट भरण्यासाठी बोंड खातीलच. परंतु आपल्यासाठी एक उपाय आहे, डिफायर नावाचं आपल्याकडे औषध आहे. डिफायरचं कार्य असं आहे की ते या झाडाला पूर्णतः कडवट करून टाकते. तुम्ही याच्यावर जर फवारलं, पान आणि तुमचं बोंड, वानेर 1 खाईल 2 खाईल, त्याच्या पलीकडे खाणार नाही. कारण ते इतकं कडवट आहे, हाताला जर लागलं 3 दिवस माणूस जेवत नाही, एवढं कडवट आहे. त्यासाठी आपण डिफायर नावाचं औषध याच्यासाठी जर फवारलं, याच्यावरती मावा तुडतुडे कीटक तर मरतीलच, पिकावर हिरवळ येईल आणि बोंड तुमचं वानेर एकही खाणार नाही. ही त्यासाठी एक रामबाण उपाय आहे आपला. अनेक शेतकरी घेतलेत आणि त्यांचा फायदा पण झालेला आहे. 15 दिवसापर्यंत आमच्या शेतामध्ये तूर, त्या वावरामध्ये वावर चिवडा असल्यामुळे उधळू नये याच्यासाठी तुमचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजे. बरोबर. त्याच्याबद्दल तुम्ही 2 मिनिटं सांगा आम्हाला. आता तुम्ही चिबडी शेत आहे म्हणजे, चिबडी शेत, ह्या शेतामध्ये आपण बेड पद्धतीने जर घेतलं तर निचरा चांगला होईल. तरीही आपल्याला ट्रायकोडर्मा सारखे जे काही बुरशीनाशक असतील याचं ड्रिचिंग करावं लागेल आणि आंतरपर्यायी बुरशीनाशक आपल्याला तुरून फवारावं लागेल. असं जर उपाययोजना केली तर एकदा करून चालत नाही, एकदा 2दा 3दा असं थोडंसं करावं लागते वारंवार. म्हणजे ती उधळणार नाही तुमची आणि होणारं नुकसान टाळेल आणि तुमच्या तुरीमध्ये उत्पादन चांगले येईल. हे आपल्याला सांगता येईल. सर्व काही माहिती तुम्ही दिली आम्हाला, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. आज आमची आपण पीक पाणी केलेली आहे आणि पिकावर करपा, तिडकी आणि मुळपूज असं काही त्याच्यावर प्रॉब्लेम दिसलेले. त्यांनी आपल्याला काही प्रश्न विचारले, त्यांचं आपण उत्तर दिलेले आहे. तर शेतकरी बांधवांनो, एकच ध्यास शेतकऱ्यांचा विकास. ग्लोबल ॲग्रो एजन्सी, तामसा रोड, अर्धापूर येथे आपलं एजन्सी आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करावा. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर आहे 84 21 20 45 52. चला तर आपली शेती सुधारूया. धन्यवाद.